ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सुरुवातीला आपल्याला थांबावं लागलं याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण माननीय देवेंद्रजींच्या उपस्थितीत सह्याद्रीमध्ये पृथ्वीराज पाटलांचा प्रवेश व्हावा असे देवेंद्रजींची इच्छा होती। त्याप्रमाणे सह्याद्रीवर जाऊन आणि ते बाहेर पडायचे होते, त्यामुळे अगदी 180च्या स्पीडने जाऊन देवेंद्रजींच्या उपस्थितीत पृथ्वीराज पाटलांचा प्रवेश करून यायला आम्हाला थोडा उशीर झाला, ट्रॅफिकवर होते। आज काँग्रेसचे नेते, सोलापूर महानगर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष, जिल्हा बँकेचे डायरेक्टर पृथ्वीराजींचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतो आहे। खरं म्हणजे ते मनाने केव्हाच भारतीय जनता पार्टीबरोबर आलेले आहेत, त्यामुळे आज देवेंद्रजींच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश काय किंवा आज या ठिकाणी राज्याचे अध्यक्ष माननीय रवीजी चव्हाण यांच्या हस्ते शुभेच्छा देणं काय, ही तशी फॉर्मॅलिटी म्हणजे औपचारिकताच आहे। कारण ते केव्हाच BJPत आलेलेच आहेत, कामाला लागले पण आहेत। हे बघा आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते हसत आहेत की हां बरोबर राजपूत साहेब। त्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वर्गीय गुलाबराव पाटील हे महाराष्ट्रातलं खूपच मोठं व्यक्तिमत्व होतं। गुलाबराव हे राज्यसभेवर होते, गुलाबराव हे विधान परिषदेवर होते, सांगली जिल्हा सहकारी मंडळ हे त्यांच्या पुढाकाराने स्थापन झालं। गुलाबरावांच्या सांगलीचे महापौर होते, हिराबाग पाणीपुरवठा व शुद्धीकरण योजना त्यांनी राबवली। सांगली जिल्हा सहकारी बँकेवर 30 वर्ष संचालक होते, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष होते 3 वर्ष, राज्य सहकारी बँकेचे 25 वर्ष संचालक होते। तोच वारसा पृथ्वीराज पाटलांनी पुढे चालवला आणि ते आता सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत। मगाशीच म्हटल्याप्रमाणे सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत। गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, ज्याची 9 महाविद्यालये, 2 इंग्रजी शाळा, सहकारी औषध निर्मिती संस्था, सूक्ष्म वित्त बँक, 5000 विद्यार्थी आणि 500 कर्मचारी असं मोठं जाळं त्यांनी विणलेलं आहे। संचालक म्हाडा होते, संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी होते, सदस्य फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया सदस्य होते, सांगली जिल्हा सहकारी मंडळाचे अध्यक्ष होते, 2दा विधानसभा लढवली। आता तुम्हाला एक सांगतो की राजकारणामध्ये काय चमत्कार होईल, जे विजयी झाले ते सुधीरदादा गाडगीळ पण उपस्थित आहेत, जे पराभूत झाले ते पृथ्वीराज पाटील पण उपस्थित आहेत। तर हे राजकारणातच होऊ शकतं, बाकी कुठे नाही। तरी महाराष्ट्राच्या राजकारणात कमी होत होतं, आता महाराष्ट्राच्या राजकारणात व्हायला लागलेलं आहे। आणि दोघांची टोटल केली, अरे करेक्ट, जयश्री वहिनी पण इकडेच आहेत। त्यामुळे जयश्री वहिनींना पडलेली मतं, पृथ्वीराज पाटलांना मिळालेली 76,000 मतं, जयश्री वहिनींना बहुतेक 52-53,000, जयकुमारजी 35,000 आणि दादांना पडलेली 1,15,000। ही सगळी टोटल केली तर समोर काही उरतच नाही। आता हे सुधीरदादा गाडगीळ, पृथ्वीराज पाटील, जयश्री वहिनी आणि मग खूप मोठ्या संख्येने माजी महापौर वगैरे जे आलेले आहेत, त्याच्यातून आता प्रश्न असा पडलेला आहे की निवडणूक व्हायची का बिनविरोध व्हायची, का समोरच्या माणसाकडे उभे राहायला उमेदवारच मिळणार नाही। तर असं पृथ्वीराज पाटलांच्या भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यामुळे भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा तर नक्कीच, पण राज्यभर त्यांचं नेटवर्क आहे, तर राज्यभर नेटवर्कसुद्धा आपल्याला उपयोगी पडेल। आणि त्यामुळेच आज सिंगापूरचे हे सांगू शकतील पंतप्रधान, सिंगापूरचे कोण आलेत तुला माहिती का, मला माहिती, सिंगापूरचे उपपंतप्रधान आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर चहापान असतानाही आम्हाला पोचायला उशीर होत असूनही स्वतः देवेंद्रजी थांबले, त्यांनी प्रवेश करून घेतला, निवेदन स्वीकारलं। 5 महत्त्वाच्या मागण्यांवर पृथ्वीराजजींनी विधानसभा लढवली, त्या 5ही मागण्यावर दोघांची सखोल चर्चा झाली। त्यांनी मला आदेशित केलं आहे पालकमंत्री म्हणून की ह्या सगळ्या मागण्या ज्या आहेत 5 ते त्यांच्या बोलण्यामध्ये सांगतील की मी का प्रवेश केला आहे, या मला सांगलीच्या गोष्टी व्यवहारात आणायच्या आहेत, मान्य करून घ्यायच्या आहेत, भारतीय जनता पार्टीबरोबर सत्तेबरोबर गेल्याशिवाय शक्य नाही। तर अशा सगळ्या गोष्टी पूर्ण करून घेण्यासाठी मला माननीय देवेंद्रजी आदेशित केलं आहे। मी राज्याचे अध्यक्ष माननीय रवीजी चव्हाण यांना विनंती करतो की त्यांना पक्षामध्ये प्रवेश करण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करा। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.